नमस्कार, सिविक वेंचर या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आपल्याला माहितीच आहे की आज मुंबईमध्ये खूप मोठे टॉवर्स झालेले आहेत आणि ह्या मोठ्या टॉवर्समध्ये जी सर्वात मोठी रिक्वायरमेंट असते ती आहे सोसायटी मॅनेजरची। कारण एकाच सोसायटीमध्ये 100-200 फॅमिलीज आता राहतात आणि एवढ्या फॅमिलीजना एकट्या चेअरमन आणि सेक्रेटरींना हँडल करता येत नाही, म्हणून अशा मोठ्या सोसायटीजमध्ये सोसायटी मॅनेजरची रिक्वायरमेंट असते। तर आपण जाणून घेणार आहोत की सोसायटी मॅनेजर म्हणजे एक्झॅक्ट काय यासाठी शिक्षण घ्यावं लागतं आणि याचा क्रायटेरिया काय आहे। त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री विजय सावदेकर सर। विजय सावदेकर सर हे सोसायटी मॅनेजरचा ट्रेनिंगचा कोर्स घेतात, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा कोर्स एक्झॅक्टली काय आहे आणि याच्यामध्ये काय शिकवणार आहेत, याच्यासाठी जो शिक्षण काय असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर विजय सावदेकर सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे। सर, मला विचारायचं आहे की हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट कोर्स हा नक्की काय आहे? हाऊसिंग सोसायटीचे जेवढ्याही सोसायटीज आहेत किंवा कॉम्प्लेक्स आहेत किंवा मोठे कावर हे वाढत चाललेत, तर अर्थातच मेंबर्सची संख्या वाढते, फ्लॅट्स वाढत आहेत आणि साधारण मेंबर्सची संख्या वाढल्यामुळे तसं कामकाज हे वाढत असतं। त्या दृष्टीने मेंटेनन्स, त्या दृष्टीने पेमेंट्स, मेंटेनन्सचे स्लिप्स वगैरे हे डे टू डेमध्ये खूप साऱ्या गोष्टी वाढत असतात आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या प्रॉपरली टाईम टू टाईम फॉलोअप घेणं किंवा कंप्लीट करणं, रेकॉर्ड त्याच्या रिलेटेड ठेवणं, स्टॅट्युटरी रजिस्टर मेंटेन करणं, ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या झाल्यात। आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर जे पूर्वीच्या वेळेस छोट्या सोसायटीज होत्या किंवा म्हणजे 10, 20 किंवा 30 अशा ज्या सोसायटीज होत्या, तर यांच्यामध्ये कसं की कोणीतरी एक व्हॉलेंटिअरली म्हणून काम करून घ्यायचं। साधारण 3-4 दिवसातून एक वेळास किंवा महिन्यातून 1-2 दिवस थोडं काम करून घेतलं, टाइम दिला, स्पेंड केलं तर होऊन जायचं। फक्त मोस्टली मेंटेनन्सच्या रिलेटेड राहायच्यात। पण आता कसं झालं की मेंटेनन्स जमा खर्च ठेवणं, त्याच व्यतिरिक्त तुमच्या सोसायटीमध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज आलेल्या आहेत। मुख्यत्वे करून तुमचे इलेक्ट्रिसिटी आणि त्यानंतर लिफ्ट, नंतर प्लंबिंग रिलेटेड, वॉटर सप्लाय, नंतर वेस्टेज वॉटरचं ड्रेनेज असेल किंवा सिवरेज वगैरे, या अशा रिलेटेड अजून सोलर सिस्टम्स आहेत, नंतर रूफवर अशा बहुतेक फॅसिलिटीज ह्या सोसायटीमध्ये ॲड झाल्यामुळे अर्थातच याचा व्याप वाढल्यामुळे त्या दृष्टीने व्यवस्थापन जे आपण म्हणतो मॅनेजमेंट, त्यांचं मेंटेनन्स करणं, ह्या दृष्टीने कंटिन्युअस कोणीतरी देखरेखीसाठी किंवा फॉलोअप घेण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता असते। आणि यालाच फुलफिल करण्यासाठी एक सोसायटीच्या पूर्ण कारभाराला कोणीतरी मॅनेज करावं, म्हणूनच याला म्हणतात की सोसायटी मॅनेजमेंट। मग आता हे सर्व मॅनेज करताना किंवा कॉर्डिनेट करताना, म्हणजे तो काही स्वतः मेंटेनन्स नाही करणार, पण हे कोणीतरी व्यक्ती त्याला कॉर्डिनेट करेल की त्या रिलेटेड कोणी दुसरे मेंटेन करतील किंवा त्यांच्याशी कॉर्डिनेट करून त्यांच्याकडून ते काम पूर्ण करून घेणं हे मॅनेजरचं काम असतं। त्याच व्यतिरिक्त बायलॉजच्या दृष्टीने काही गोष्टींचे मिनिट्स मीटिंग होतात किंवा मीटिंग होतात, त्यांचे MOA म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग मेंटेन ठेवणं, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं, बायलॉजच्या अनुषंगाने काय गोष्टी महत्त्वाच्या आहे, काय नाही, कोणते ॲक्शन घेणं हे त्यांना माहिती पाहिजे। तर ह्या सर्व गोष्टींसाठी सोसायटी मॅनेजर हे खूप महत्त्वाचं झालं आहे आणि ही भविष्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं, ही खूप चांगली अशी पोटेन्शियल एक आपण म्हणू शकतो अपॉर्च्युनिटी, करिअर अपॉर्च्युनिटी। सर, म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं की सोसायटी मॅनेजर ही आजच्या काळाची खूप गरज बनून गेलेली आहे, बरोबर? हाऊसिंग सोसायटीमध्ये हे महत्त्वाची गोष्ट होऊन चालली। अच्छा सर, मला अजून एक विचारायचं आहे की कोणत्या प्रकारच्या व्यक्ती हा कोर्स करू शकतात? खूप चांगला प्रश्न, म्हणजे जेणेकरून आपण म्हणू शकतो की या फील्डमध्ये कोणाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते। तर त्यासाठी आपण असं म्हणू शकतो की जे 10वी किंवा 12वी पास आहेत, कमीत कमी ग्रॅज्युएट असलं उत्तम आहे, पण समजा 10वी 12वी पास आहे आणि त्यानंतर त्यांनी जर 5 वर्ष कोणत्याही सोसायटीमध्ये जर काही कामकाज केलेलं आहे, थोडं ॲज अ सपोर्टिव्ह कामकाज वगैरे, त्यांना अनुभव आहे सोसायटीच्या रिलेटेड, असं जर त्यांचा एक्सपिरियन्स असेल तर ते लोक हे काम करू शकतात, ज्यांना इंग्लिश मराठी लिहिता वाचता येतं
असं कोणीही यामध्ये लेडीज असतील किंवा जेंट्स कोणी. पण सर, ज्यांचा सोसायटीमध्ये अनुभव नाहीये पण त्यांना हा कोर्स करायचा आहे तर असे पण करू शकतात का? कोर्स करू शकतात, त्याबद्दल काही नाही, पण शक्यतो म्हणजे नव्याने काहीतरी आता करायचं आहे तर हा कोर्स केला तर नक्कीच करू शकतात. जर त्यांचा समजा अनुभव नाही पण त्यांना आपण जसं म्हटलं की ग्रॅज्युएट आहेत किंवा त्यांना इंग्लिश मराठी लिहिता वाचता येणं सर्व त्यांना आहे, थोडे टेक्नो सावी आहेत किंवा कम्प्युटर किंवा आपण जे म्हणतो की एक्सेल वर्डमध्ये थोडंफार त्यांना टायपिंग वगैरे येत असेल तर ते हे करू शकतात. तर त्यांना पण ही संधी आहे, पण त्यांना त्याच्यासाठी ह्या कोर्समध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे नॉलेज घेणं, स्टडी करणं, पूर्णपणे लर्निंग करून त्याचे थॉरली जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय अर्धवट ज्ञानातून पुढे जाणं मला असं वाटतं थोडंसं अडचणीचं होऊ शकतं. तर त्याकरता पूर्ण नॉलेज गेन करणं हा पहिला क्रायटेरिया मी त्यांना एक सजेस्ट करू. सर, मला एक विचारायचं आहे की साधारण ह्या कोर्सचा कालावधी काय असणार आहे? मी पहिले या कोर्सबद्दलची थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की आम्ही महासेवा जी आपली संस्था आहे ज्याच्या अंडरमध्ये आपण घेतो, NGO आहे, महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन, यांच्या अंतर्गत आपण हा कोर्स कंडक्ट करतो. की यामध्ये सिलेबस जर तुम्ही बघणार तर जसं बायलॉज हे पूर्णपणे 100% कम्प्लीट होणार आहे. MCS ॲक्ट जो हाऊसिंग सोसायटी रिलेटेड आहे त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हे कम्प्लीट होणार आहेत. स्टॅट्युटरी रजिस्टर कोणकोणते मेंटेन करायचं याच्याबद्दलचं तुम्हाला पूर्ण नॉलेज मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त ओव्हरऑल हाऊसिंग सोसायटीचं जे व्यवस्थापन आपण म्हणतो, ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थापन, कोऑर्डिनेशन, MOM बनवणं, ईमेल्स वगैरे किंवा आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशनसाठी काही पेपर वर्क वगैरे, ह्या सर्व गोष्टी यामध्ये कव्हर होणार. याचं ड्युरेशन जर तुम्ही बघणार तर हा साधारण 48 तास आहे. मग आता याला आपण कसं 12 वीकमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं की जेणेकरून 4-4 तास प्रत्येक वीकला होणार आहे. दर रविवारच फक्त आपण घेणार, कारण की इतर दिवशी प्रत्येकाला आपलं जॉब किंवा आपला व्यवसाय तो सांभाळता येईल. तर हा रविवारी साधारण 4 तास राहील, असे आपण 12 तास घेणार. समजा आपण जर रविवारी जर भविष्यामध्ये जर तास वाढवले तर मग त्या दृष्टीने वीक्स कमी होतील. पण आता सध्या आपण आपला जे प्लॅन आहे की 4 तास आणि 12 वीक मध्ये म्हणजे 48 तासात हा. अच्छा सर, याच्यामध्ये मग अकाउंटिंग हा पार्ट सुद्धा येणार आहे? अकाउंटिंग म्हणजे जे बेसिक अकाउंटिंग आपण ज्याला पूर्ण जे अकाउंटिंग बाकी कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशन मध्ये ते अकाउंटिंग नाहीये. हाऊसिंग सोसायटीचं म्हणजे काय, जे काही एंट्रीज करून घेणार बेसिक अकाउंटिंग आहे. त्याच्यामध्ये असं खूप वास्ट अकाउंटिंग नसतंच मुळात मध्ये. एंट्रीज करून घेणं किंवा बिलं घेणं. आता तर बरेचसे सॉफ्टवेअर सुद्धा आले की त्यांच्यामध्ये एंट्री केलं की ऑटोमॅटिकली तुमचे रिसिप्ट म्हणा किंवा काय बिल्स जनरेट होतात. सर, तुम्ही खूप छान सांगितलं. मला सॉफ्टवेअर आता तुम्ही म्हणालात तर मला त्याविषयी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सॉफ्टवेअरचं सुद्धा नॉलेज तुम्ही विद्यार्थ्यांना देणार आहात का? हो, आपल्या कोर्समध्ये नॉलेज म्हणजे एक एज्युकेशनल पार्ट ऑफ व्ह्यू, म्हणजे जेणेकरून आपण म्हणतो की त्यांना एक ओळख झाली पाहिजे. तर जे सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये जे सोसायटी ॲप्स असतात की ज्यांच्यात मुळामध्ये असे काही फीचर्स असतात की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन एक झालं किंवा व्हिजिटर्स मॅनेजमेंट एक झालं, त्याचबरोबर बाकीचे काही स्टाफ जे असतात त्यांची अटेंडन्स झाली, म्हणजे जे समजा सिक्युरिटी गार्ड आहे किंवा हाऊसकीपिंग रिलेटेड कोणी गोष्टी आहेत किंवा जे व्हिजिटर्स येतात यांच्या रिलेटेडच्या गोष्टी, अटेंडन्स किंवा एक्झिट एंट्री वगैरे ह्या त्यात मॅनेज होतात. त्याच व्यतिरिक्त मेंटेनन्सची बिलं वगैरे आणि बाकीच्या रिलेटेड नोटिफाय करणं मेंबर्सला की अशी मीटिंग आहे त्या रिलेटेड, मग मीटिंग झाल्यानंतर त्याच्या रिलेटेडचे डॉक्युमेंट ते शेअर करणं आणि बाकी मग काही मेंटेनन्स किंवा बिल वगैरे रिलेटेड असतील ते काही करणं. नंतर काही वेंडर रिलेटेड गोष्टी, वेंडरचं रजिस्ट्रेशन करून घेणं किंवा वेंडर मॅनेजमेंट आपण म्हणतो त्या गोष्टी आपण घेतो. तर यात जे फीचर्स असतात ते बेसिक तुम्हाला एक साधारण 2 ते 3 तासाचं एक लेक्चर राहील, तर त्याच्यात आपण ओळख करून देतो, म्हणजे जेणेकरून आपण काळानुसार आपण चाललं पाहिजे आणि त्याच्यातून टेक्नोसावी झालं पाहिजे. तर ही एक ओळख आहे. तर आपल्या कोर्समध्ये पण आपण ती गोष्ट इन्कॉर्पोरेट केली. सर, हा जो कोर्स आहे हा ऑनलाईन असतो की ऑफलाईन असतो? हा कोर्स आपला ऑनलाईन नाही, हा कोर्स ऑफलाईन किंवा आपण म्हणतो फेस टू फेस, म्हणजे स्वतः आपलं जसं क्लासरूम असतं, वर्ग आपण म्हणतो की एखाद्या क्लासमध्ये येणं आणि तिथं क्लासरूममध्ये विद्यार्थी आणि शिक्षक जसे असतात सर्वसाधारण तसाच मोडमध्ये आपण एक शाळेमध्ये आपण वर्ग खोली घेतो आणि त्यामध्ये आपले जे फॅकल्टी आहेत
ते फॅकल्टी येतात, त्या पर्टिक्युलर टाईममध्ये तुम्हाला त्या रिलेटेडच्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यासाठी लागणारं मटेरियलही आपण देतो, पुस्तकं पण आपण देतो आणि पूर्णपणे तो कोर्स आपण करतो. तर हा फेस टू फेस असले त्याच्यामुळे हा आपण ऑफलाईन म्हणू शकतो. सर मला असं विचारायचं आहे, आता आपण मगासपासूनचा जो सोसायटी मॅनेजरचा कोर्सबद्दल बोलतोय, तर मला तुम्हाला असं विचारायचं की सध्या तुमच्या अशी कुठली बॅच कुठे चालू आहे का, की म्हणजे जेणेकरून आमचे जे कोणी प्रेक्षक आहेत जर त्यांना इथे ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा? हो, आता सध्या आपली 22 जून पासून बॅच स्टार्ट झालेली आहे डोंबिवलीमध्ये, डोंबिवली पश्चिमला स्टेशनच्या अगदी जवळच. त्याच्यासाठी तुम्ही जर कॉन्टॅक्ट करू इच्छिता किंवा जॉईन करू शकता तर तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही बघून घ्या. तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही हा जॉईन करू शकतात. आता 29 तारखेला किंवा त्यानंतर कधी आले तर ही पहिली बॅच आहे. आता व्हिडिओ जर ज्यांनी कोणी नंतर जर बघितला तर त्यांना मी विनंती करेन की त्यांनी नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून पुढच्या बॅचेसच्या रिलेटेड त्यांना ॲडमिशन घेणं किंवा लोकेशन जे काय असेल ते आम्ही त्यांना व्यवस्थित. मी प्रेक्षकांना इथे सांगू इच्छिते की तुम्हाला जर हा सोसायटी मॅनेजरचा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि सरांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर मला पुढे असं विचारायचं आहे की हा कोर्स केल्यानंतर साधारण आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करता येतील किंवा म्हणजे इन्कम सोर्स काय असू शकतो आपल्याला? खूप महत्त्वाचं आहे. हा मला असं वाटतं सर्वसाधारण प्रत्येक ज्याला हा कोर्स करण्याची इच्छा असते त्यांच्यात हा प्रश्न निर्माण होतोच आणि बेसिकच क्वेश्चन म्हणू शकतो. त्याचं सर्वसाधारण उत्तर असं म्हणू शकतो आम्ही की ऑपॉर्च्युनिटी म्हणजे दोन प्रकार. एक तर ज्ञान घेणं, म्हणजे ज्यांना कोणाला नॉलेज म्हणून घ्यायचं त्यांच्यासाठी तर हा आहेच आहे. मग ते तुम्ही अप्लाय करताना तुम्ही स्वतःच्या सोसायटीमध्ये पण ते अप्लाय करू शकतात किंवा स्वतःच्या नॉलेजमध्ये गेन केल्यानंतर स्वतः ते कामकाज म्हणजे मॅनेजिंग कमिटीमध्ये पार्टिसिपेट होऊन ते स्वतः तुम्ही त्याच्या रिलेटेडचे कामकाज करू शकतात. आता कमर्शियल किंवा आपण म्हणतो की ॲज अ जॉब पॉईंट ऑफ व्ह्यू जर कोणी विचार करत असेल तर मग मी म्हणू शकतो की ते भविष्यामध्ये ॲज अ कन्सल्टंट, प्रॉपर्टी रिलेटेड कन्सल्टंट किंवा आपण ज्याला म्हणतो की रिअल इस्टेट कन्सल्टंट किंवा अकाउंटिंग रिलेटेड कामकाज असे काही घेऊ शकतात. त्याच व्यतिरिक्त ते दुसऱ्या सोसायटीमध्ये पण जॉब अप्लाय करतात, कारण की असे जॉब आहेत, पोटेन्शियल आहे खूप. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या सोसायटींना असे रिलेटेड मॅनेजर जे पूर्णपणे व्यवस्थापन करू शकतात अशी रिक्वायरमेंट असते. तर जे कोर्स केल्यानंतर त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी ओपन होऊ शकते. आता त्याच्यासाठी तुम्ही किती नॉलेज गेन करता हा एक पार्ट. सर म्हणजे मला असं म्हणायचं की आत्ताच नुकतेच ग्रॅज्युएट होऊन जे बाहेर पडलेले आहेत, ज्यांना जे नोकरीच्या शोधात आहेत, अशा व्यक्ती सुद्धा हा कोर्स करू शकतात? हो, जसं मी पहिले सांगितलं की 12वी झाल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष अनुभव आपण म्हणू शकतो सोसायटी रिलेटेड, किंवा कोणी ग्रॅज्युएट असेल तर पण अनुभव नाही आहे तर त्यांनी पण हा जर कोर्स घेतला, नॉलेज गेन केलं आणि हळूहळू त्या दृष्टीने जर वाटचाल त्यांनी केली की सोसायटी रिलेटेड काय कामकाज असतं ते समजून घेतलं, त्याच्या रिलेटेडच्या काय अकाउंटिंग बेसिक अकाउंट आहे ते काय, ते बिल कसे आहेत, त्याच्या रिलेटेड स्टेटस ह्या कोर्समध्ये जे शिकवलं ते जर त्यांनी नॉलेज गेन केलं तर ते अर्थातच हा जॉब ॲज अ फ्रेशर म्हणून सुद्धा जॉईन करून पुढे त्यांचं करिअर घडू शकतात. गृहिणी सुद्धा हा कोर्स करू शकतात? हो, कोणीही करू शकतं. बघा, फक्त याला क्रायटेरिया जसं मी पहिले सांगितलं की इंग्लिश आणि मराठी हे लिहिता वाचता येणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यासाठी हे जर झालं तर मला असं वाटतं की कोणी करू शकतं. अर्थात याच्यासाठी कसं आहे, तुम्हाला किती टाइमचा तो जॉब किंवा हे अर्थात महत्त्वाचं. आता गृहिणी त्यांचा किती टाइम देऊ शकतील किंवा समजा पार्ट टाइम असेल तर आणि कुठे एखाद्या सोसायटीमध्ये जर पार्ट टाइमच पाहिजे असेल फक्त की समथिंग दिवसातून 2-3 तास किंवा समथिंग वीकली समथिंग दिवस असे तर त्यांची रिक्वायरमेंट असेल, छोटी सोसायटी असेल, त्यांचं फक्त रिलेटेड अकाउंटिंगचेच रिलेटेड एंट्रीज करून घेणं किंवा काय असेल तर ते पण करू शकतात. सरांनी जो सोसायटी मॅनेजर कोर्स आहे त्याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे आणि नक्कीच जे आत्ताच ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्या गृहिणी असतील किंवा जे रिटायर्ड पर्सन असतील तर त्यांच्यासाठी हा कोर्स एक उपयुक्त आहे. आणि तुम्ही या कोर्स केल्यानंतर बघा, सरांनी जसं सांगितलं की तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात, तर नक्कीच
नक्कीच तुम्ही हा कोर्स जॉईन करा. आपण याचे डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. त्यामुळे तुम्ही हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही ह्या कोर्समध्ये नक्कीच उत्तम अशा संधी प्राप्त करू शकतात. तेव्हा सर मी तुम्हाला खूप धन्यवाद म्हणते की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. तर आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.